हॅलो नमस्कार. तर आजचा दिवस उजाडलेला आहे माझा 10 वाजता आणि नेमकी दुकानामध्ये आमच्या लाईटच नाहीये. नो वायफाय, नो फॅन आणि इतकं भयंकर गरम होतंय, बसवतच नाही. आणि दुकानाच्या बाहेर जाऊन बसायचं म्हणलं जरा वारा येईल म्हणून, तर खूप जास्त धूळ आहे, म्हणून दुकानाच्या आतमध्येच बसावं लागतं. आता लाईट येऊस्तोवर तर मी काहीच करू शकत नाही. कस्टमरला पण मला रिटर्न पाठवावं लागतं लाईट जर नाही आली तर, कारण त्याशिवाय प्रिंट निघत नाही. सो असं आहे. तर बघूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज काय होणार आहे आणि काय नवीन एक्सपिरियन्स येतात शॉपमध्ये रोज रोज, ते मी आता आजपासून रोज तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन कुठलाही व्हिडिओ आला की तुम्हाला दिसेल. रील बनवायचं काम मी आता केलं, जे माझ्या इंस्टाग्राम स्टोरीवरती टाकलंय. हे पार्टी कॉम्बोज आलेत आपल्याकडे. मी तुम्हाला सांगितलं की बर्थडे डेकोरेशनचं सामान सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, तर त्याच्यामध्येच हे पार्टी कॉम्बोज आलेत. एक मिनिट, ये देखो भाई साब. आणि हे इतके मस्त आहेत, त्यामध्येच तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत. म्हणजे हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या एका कॉम्बोमध्ये मिळणार आहे. खूप भारी आहे हे. इंस्टाग्रामला जाऊन आपली रील नक्की बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आहे हे. मी ओपन करून पण दाखवलेलं आहे. आणि आता लाईट काय येणार नाही आहेत, 4 ते 5 वाजेपर्यंत तर लाईट येतील असं वाटत नाही आहे. सो मी आता शटर खाली घेऊन घरी चाललेली आहे, कारण एक तर गरम खूप जास्त होत आहे शॉपमध्ये बसल्या बसल्या. सो आता म्हटलं घरी जाऊ, थोडासा आराम तरी करता येईल, जरा परत पेट पूजा करता येईल आणि मग रिटर्न येता येईल. बॅक टू शॉप. लाईट आलेले आहेत, किती वाजता आलेत माहित नाही, पण मग आम्ही छान झोपेत काढून आलो. आता चालू होतील आमचे, कारण मी सासूबाईंना घेऊन आली आहे आज दुकानात. काय मस्त लाईट होते बघा ना या मिररचा, चेहऱ्यावर डायरेक्ट माझ्यावर. आमचा काय प्रॉब्लेम होता तुम्हाला सांगते. मशीन आम्ही खाली ठेवले, कारण ह्याला परफेक्ट जागा नाही आहे. आणि इकडे कलर प्रिंटर येतो, हा पीसी येतो. सो ह्याच्यात खूप जास्त धूळ जाते, कारण मी तुम्हाला माहिती आहे की आमच्याकडे धुळीचा खूप प्रॉब्लेम आहे, कारण आमचं दुकान रोड टच आहे. सो आता आम्ही काय चेंज करणार आहोत की या रॅकच्या आणि या रॅकच्या मध्ये ही स्पेस आहे. या स्पेसमध्ये मस्त इथे 2 टेबल्स आहेत आमच्याकडे. 2 टेबल्स इथे अरेंज करणार आणि इथे कनेक्शन सुद्धा आहे. सो इथनं कनेक्शन त्या लॅमिनेशन मशीनला देणार, म्हणजे कटकट पण नाही आणि ते वरती पण राहील आणि त्याच्यावर काहीतरी कापड ठेवता येईल आम्हाला. म्हणजे खाली धूळ खूप जाणार त्याच्यात, त्याच्याऐवजी वरती बेटर येते. सगळे चेंजेस करतो. झालेले आहे सगळ्यावरून, छान झाडून घेतलेलं आहे मी. आता माझं मराठी टायपिंगचं काम 70-80% अभिषेकने केलं आहे. मला हा टेबल बनवायचा आहे, तो टेबल बनवून कम्प्लीट करते, कारण ते काका येऊ शकतात कधीही. काल ऑलरेडी काल द्यायचं होतं, पण काल पूर्ण झालं नाही, आज कर द्यावं लागेल. गाईज, मीट माय ओल्ड फ्रेंड निनाद शेखर चौधरी, सायली शेखर बुधकर. माझं पण त्याच्या बाबांचं नाव जे आहे तेच त्याच्या बाबांचं नाव आहे. ओके, सो आम्ही भेटत असतो. आणि मी आता शॉपमध्ये, तुम्हाला शॉपमध्ये भेटायला आला खूप दिवसांनी, उजाडला. थांबा, मी ह्याच्यामध्ये घेते, तुम्हाला तो दिसणार नाही. 1 मिनिट थांबा. सिनेमॅटिक मध्ये शूट घेत होते, त्यामुळे तुम्हाला त्याचा गोरा चिट्टा मुखडा दिसत नव्हता, आता दिसत असेल. आणि त्यांनी नवीन गाडी घेतली, सुंदर गाडी, ज्युपिटर. कलर ऍक्च्युली मला आवडला गाडीचा. डिक्की उघड जरा. वाव, केवढी मोठी डिक्की आहे. आता आम्ही चाललेलो आहोत घरी, आणि आजचा दिवस छान गेला आमचा. सॅटिस्फाईंग इव्हिनिंग होती आमची, आणि कस्टमर पण होते आज चांगले. सो आता कसं शाळा जरा सुरू झाल्यात, CBSE बोर्ड, त्यामुळे जरा वाढलेलं आहे पब्लिक. आता मेमध्ये माहीत नाही परत काय होणार आहे, रिस्पॉन्स कसा येणार आहे, पण ऑल गुड. छान एक्सपिरियन्स होता आजच्या दिवसाचा. आता आम्ही घरी चाललो आहे, त्या आमरस पोळी खाणार आहे घरी जाऊन. चलो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सजेशन्स द्या तुमचे. आमच्या एका म्हणजे कझिननी मला सजेशन्स दिले खूप छान व्हिडिओवरती. ती पूर्ण ब्लॉग्स बघते, म्हणजे अभिषेकची बहीण पूजा दिदी, मी तिचं नाव घेते व्हिडिओत आज, पूजा दिदी.
सो दीदीने मला खूप छान सजेशन्स दिले, त्यामुळे मला छान वाटलं की कुणीतरी व्हिडिओज बघते आणि आपल्याला छान पॉझिटिव्ह सजेशन्स देत आहे. सो तुम्ही पण द्या, कमेंट करा. तुम्ही सजेशन्स दिले तर त्यातून आम्ही शिकणार आहोत आणि काय चेंजेस अजून करायला पाहिजेत हे आम्हाला कळणार आहे. बाय बाय.